नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सहदेव सावके तुम्हा सर्वांचं स्वागत करतो एस जे फार्मा या यूट्यूब चॅनलमध्ये. तसंच आपलं जे ॲप्लिकेशन आहे एस जे फार्मा या ॲप्लिकेशनमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज मी तुमच्याकडे खूप महत्त्वाची अपडेट घेऊन आलेलो आहे. ती म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, न्यू व्हॅकन्सीजची आपल्या फार्मसिस्ट पदाच्या जे व्हॅकन्सी आहेत त्याची एक ॲडव्हर्टाइजमेंट विद्यार्थी मित्रांनो आलेली आहे आणि लवकरच त्याचे फॉर्म भरण्यासाठी सुरुवातसुद्धा होणार आहे. तुम्हाला एक प्रश्न पडला असेल विद्यार्थी मित्रांनो, खूप दिवस झाले व्हिडिओ वगैरे कोणता नाही. याचं कारण म्हणजे काय, तर आपले झेडपी, DHS, DMR हे सगळ्या एक्झाम होऊन गेल्या होत्या आणि मी सुद्धा माझ्या कामामध्ये थोडा बिझी होतो. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो कोणताही व्हिडिओ टाकलेला नाही. तर आता विद्यार्थी मित्रांनो, जे RRB आहे म्हणजेच काय, रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड, तर यांच्या अंतर्गत सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंतर्गत काय जागा निघल्या आहेत RRBच्या वेगवेगळ्या पदांच्या. त्याच्यामध्ये आपल्या फार्मसिस्ट पदाच्या सुद्धा वॅकन्सीज आहेत. ओके, तर ते आपण आता बघूयात. तर याच्याबद्दल थोडीशी इन्फॉर्मेशन घेऊया की फॉर्म भरणं कधी चालू होणार आहे, शेवटची डेट कोणती आहे, कोणत्या कास्टसाठी विद्यार्थी मित्रांनो किती फीज आहे, किंवा विद्यार्थी मित्रांनो सर्वात महत्त्वाचं म्हणजे इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे, याच्यामध्ये एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय लागणार. ओके, आणि कुठे कोणत्या रिजनला किंवा कोणत्या झोनला किंवा कोणत्या हेडक्वार्टर्सला किती जागा आहेत या RRBच्या, तर हे सगळं आपण याच्यामध्ये बघणार आहे. ओके, याची मी फुल ॲडव्हर्टाइजमेंटची जी PDF आहे ती आपल्या SJ फार्मा टेलिग्राम चॅनलवर टाकलेली आहे, ती सुद्धा तुम्ही बघू शकता. पण थोडक्यात आपण बघूयात. चला स्क्रोल करूया. बघा विद्यार्थी मित्रांनो, हे आहेत पोस्ट, वेगवेगळ्या पोस्ट. बघा तुम्ही इथं 1 नंबरची पोस्ट आहे डायटिशियन, नर्सिंग सुपरिटेंडंट वगैरे, ऑडिओलॉजिस्ट अँड स्पीच थेरपिस्ट वगैरे, अशा वेगवेगळ्या पोस्टच्या वॅकन्सीज निघलेल्या आहेत. त्याच्यामध्ये तुम्ही जर खाली विद्यार्थी मित्रांनो स्क्रोल केलं तर बघा 13 नंबरला एक पोस्ट आहे जिचं नाव आहे फार्मसिस्ट आणि ब्रॅकेटमध्ये एंट्री ग्रेड. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो हे फार्मसिस्ट पदाच्या काय आहेत वॅकन्सी आहेत. टोटल वॅकन्सी किती आहेत, तर 246 वॅकन्सी आहेत. 246 पूर्ण इंडियामध्ये वेगवेगळ्या झोन्समध्ये त्यांच्या अंडर येणाऱ्या हेडक्वार्टर्समध्ये. ओके, तर हे काय आहे विद्यार्थी मित्रांनो, फार्मसिस्टच्या वॅकन्सी. आलं लक्षात. आता विद्यार्थी मित्रांनो, जे पे स्केल दिलेलं आहे त्यांना, तर 5th पे स्केलनुसार आपली सॅलरी राहणार. बेसिक सॅलरी 29,200 राहणार. एजमध्ये विद्यार्थी मित्रांनो लोअर एज 20 राहील, अप्पर एज 38 राहील. याच्यामध्ये 3 वर्षाचं त्यांनी कोविडमुळे काय दिलेलं आहे, रिलॅक्सेशन दिलेलं आहे. आणि वेगवेगळ्या कॅटेगरी किंवा वेगवेगळे जे रिझर्वेशन्स आहेत, जसं की फिजिकली हँडिकॅप वगैरे, असे वेगवेगळे जे रिझर्वेशन आहेत त्यांना त्यांनी एज रिलॅक्सेशन दिलेलं आहे. त्याचा जो फॉर्मॅट आहे तो खाली दिलेला आहे, ते तुम्ही बघून घेऊ शकता. ओके, PDF आपण टाकलेली आहे. तर टोटल किती वॅकन्सी आहेत, 246. आलं लक्षात. कोणत्या पदाच्या, फार्मसिस्ट पदाच्या. याचे फॉर्म विद्यार्थी मित्रांनो भरणं कधी चालू होणार आहे, म्हणजे स्टार्टिंग डेट, ओपनिंग डेट कधी आहे, तर 17 ऑगस्टला फॉर्म भरणं चालू होणार आहे. आणि 1 महिना, तब्बल 1 महिना ते फॉर्मची साईट काय राहील, ओपन राहील. म्हणजे 16/9/2024 पर्यंत, म्हणजे 1 महिना तुम्ही काय करू शकता, फॉर्म भरू शकता. ओके, 17/9 आणि 26/9 मध्ये विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये तुम्हाला फॉर्ममध्ये जर काही मॉडिफिकेशन करायचं असेल तर ते तुम्ही करू शकता. पण जेव्हा तुम्ही रजिस्ट्रेशन करता ना, याच्यामध्ये रजिस्टर करता ना स्टार्टिंगला, त्याच्यामध्ये तुम्ही तुमचं नाव, आधार कार्ड वगैरे जेही गोष्टी टाकसाल विद्यार्थी मित्रांनो रजिस्ट्रेशन करताना, ओके, तर त्याच्या क्रिएट अकाउंट करताना किंवा रजिस्ट्रेशन करताना त्याच्यामध्ये कोणताही बदल करता येणार नाही. त्यामुळं काय आहे, तुमचं नाव, तुमच्या वडिलांचं नाव, तुमच्या आईचं नाव किंवा तुमची डेट ऑफ बर्थ, जेही तुम्हाला स्टार्टिंगला रजिस्ट्रेशन किंवा क्रिएट अकाउंट करताना टाकायचं आहे ते एकदम व्यवस्थित टाकायचं आहे. त्याच्यामध्ये एकदा सबमिट केल्याच्यानंतर कोणताही बदल तुम्हाला करता येणार नाही. ओके, कारण की हा मी तुम्हाला का सांगत आहे, कारण की खूप विद्यार्थी मग मला मेसेज करतात, सर आमचं नाव चुकलं, स्पेलिंग चुकलं, जन्मतारीख चुकली, असं चुकलं, ते चुकलं. तर याच्यामध्ये करेक्शन्स होत नसतात. त्यामुळे क्रिएट अकाउंट करत असताना विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला तुमची जी माहिती तिथं क्रिएट अकाउंट करत असताना मागतील, मग ती काहीही असो, तुमचं पूर्ण नाव असो, वडिलांचं नाव असो, आईचं नाव असो, आडनाव असो, डेट ऑफ बर्थ असो, आधार कार्ड नंबर असो, हे जर एकदा तुम्ही क्रिएट अकाउंट करताना सबमिट केलं तर ते पुन्हा मॉडिफाय होत नाही. ओके, बाकीच्या गोष्टी मॉडिफाय होऊ शकतात, त्यासाठी त्यांनी 17 ते 26 तारीख दिलेली आहे. ओके, पण हे गोष्टी जे आहेत तर ते तुम्ही मॉडिफाय करू शकणार नाही. आलं लक्षात. 246 पूर्ण वॅकन्सीज आहेत. त्यानंतर खालील आपण थोडक्यात महत्त्वाच्या जे गोष्टी आहेत ते आपण बघूयात. ओके, ही पूर्ण PDF मी आपल्या कशावर टाकलेली आहे, टेलिग्राम चॅनलवर टाकली आहे, ते तुम्ही बघू शकता. ओके, त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, हे एज रिलॅक्सेशनचा तक्तासुद्धा तुम्ही बघू शकता विद्यार्थी मित्रांनो. आलं लक्षात. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो हे बघा, फीजचं स्ट्रक्चर काय आहे. फॉर ऑल कॅन्डिडेट्स 500 रुपये फी राहणार आहे. हे कॅन्डिडेट सोडून, म्हणजे SC, ST, एक्स सर्व्हिसमॅन, PWBD, फिमेल, ट्रान्सजेंडर, मायनॉरिटीज, इकॉनॉमिकल बॅकवर्ड क्लास म्हणजे EBC वाले, हे जे व्यक्ती आहेत यांना 250 फी राहील. आणि हे सोडून बाकीच्या सगळ्यांना 500 रुपये फी राहील. ओके, आणि ही रिफंडेबल फी आहे. नंतर तुम्हाला बँकेचे चार्जेस काढून जेवढी बाकीची फी आहे ती पूर्ण वापस येऊ शकते. ओके, नंतर पण फॉर्म भरताना तुमची फी तुम्हाला सबमिट करावी लागेल. ओके, त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो खाली आपण महत्त्वाच्या गोष्टी बघूयात. 1 मिनटं स्क्रोल करतो.
ओके, बघा सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही गोष्ट काय, तर पेपर कसा होणार. ओके विद्यार्थी मित्रांनो, पेपर हा तुमचा 100 मार्काचा राहणार. त्याच्यामध्ये प्रोफेशनल ॲबिलिटी म्हणजेच काय, ज्या पोस्टचा तुम्ही पेपर देणार आहे तर त्याचा जो सिलेबस आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण फार्मसीचा पेपर देणार आहे, तर फार्मसी संबंधित तुम्हाला 70 प्रश्न येणार आहेत. किती प्रश्न, 70 प्रश्न. गुणिला किती मार्क, 1 मार्क, म्हणजे 70 मार्क तुमचे 100 पैकी कशावर राहतील, फार्मसीवर राहतील. त्यानंतर जनरल अवेअरनेस. आता जनरल अवेअरनेस म्हणजे जनरल नॉलेज ॲज वेल ॲज करंट अफेअर्स, याचे किती प्रश्न राहतील विद्यार्थी मित्रांनो, 10 प्रश्न राहतील. म्हणजे हे 10 गुणिला 1 म्हणजे 1 मार्क एका प्रश्नाला, हे 10 मार्क राहतील. ओके, त्यानंतर जनरल अर्थमेटिक किंवा जनरल इंटेलिजन्स आणि रिझनिंग म्हणजे गणित, बुद्धिमत्ता वगैरे, बुद्धिमत्ता चाचणी, याचे सुद्धा 10 प्रश्न राहतील आणि प्रत्येक प्रश्नाला 1 मार्क, त्यामुळे हे सुद्धा 10 प्रश्न राहतील. झाल्या तुमचे किती, 90 मार्क. आणि सगळ्यात शेवटी विद्यार्थी मित्रांनो जनरल सायन्स म्हणजे सामान्य विज्ञान, सायन्सचे सुद्धा 10 प्रश्न राहतील. म्हणजेच 10 गुणिला 1 म्हणजे हे 10. टोटल असे 100 प्रश्न आणि त्यालाच 1 मार्क गुणिला जर केला तर 100 मार्काचा हा पेपर होईल. ओके, पण विद्यार्थी मित्रांनो सर्वात महत्त्वाचं म्हणजे 100 मार्काचा पेपर असला पण याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग आहे. ओके, म्हणजे तुमचे 3 प्रश्न जर चुकले तर तुमचा 1 मार्क मायनस होणार. म्हणजे एकाच 3 असे मार्क, म्हणजे हे काय करते तुमचे निगेटिव्ह मार्किंग आहे. 3 प्रश्न जर चुकले तर 1 मार्क तुमचा कटेल. ओके, 1/3 अशा प्रकारचे विद्यार्थी मित्रांनो निगेटिव्ह मार्किंग सुद्धा असणार आहे. आला लक्षात. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर समोर गेले तर इथं बघा हे वेगवेगळे त्यांचे काय विद्यार्थी मित्रांनो साईट्स आहेत. वेगवेगळे जे झोन्स असतात किंवा त्यांचे हेडक्वार्टर्स असतात, त्यांच्या वेगवेगळ्या साईट आहेत. जसं की अहमदाबादची साईट इथं दिलेली आहे, चेन्नईची साईट इथं, अजमेर, बेंगलुरू, भोपाळ, भुवनेश्वर, हे वेगवेगळे त्यांचे काय आहेत हेडक्वार्टर्स आहेत RRBचे, हे वेगवेगळ्या झोन्समधले. आलं लक्षात. आता जसं की मुंबई महाराष्ट्रामध्ये समजा फॉर एक्झाम्पल, तर हे त्यांच्या वेगवेगळ्या साईट आहेत. या साईटवर सुद्धा तुम्हाला जाऊन फॉर्म भरता येईल. ओके, तर तुम्ही ते चेक करू शकता. ओके, त्यानंतर आता जर आपण खाली स्क्रोल केलं विद्यार्थी मित्रांनो तर इथं त्यांनी डिटेल जे एज्युकेशनल क्वालिफिकेशन लागणार आहे त्याबद्दल माहिती दिलेली आहे. जर 12 नंबरचं तुम्ही जर 11 नंबरचं जर बघितलं तर बघा फार्मासिस्ट. ओके, इथं यांनी जी एलिजिबिलिटी दिलेली आहे तर ती काय दिलेली आहे, तुमचं 12वी झालेलं असलं पाहिजे, म्हणजे 10+2. आलं लक्षात. सायन्समध्ये, कशामध्ये, सायन्समध्ये. ओके, हे तुम्हाला सगळ्यालाच माहिती आहे. त्यानंतर D फार्म पाहिजे. ओके, आणि सोबतच तुम्हाला रजिस्ट्रेशनसुद्धा पाहिजे. किंवा तुमचं डिप्लोमा इन फार्मसी आहे ना, रजिस्ट्रेशन आहे, हे जर नसेल, डायरेक्ट डिग्री केली असेल तर ते सुद्धा चालेल. मग डायरेक्ट डिग्री केली तर काय, एकतर B फार्म लागेल आणि सोबतच प्लस तुमचं रजिस्ट्रेशनसुद्धा लागेल. म्हणजे D किंवा B फार्म दोन्ही असेल त्या विद्यार्थ्यांना हा फॉर्म भरता येईल. D असायला पाहिजे किंवा दोन्हीपैकी कोणतेही एक चालते, पण सोबतच रजिस्ट्रेशनसुद्धा तुमचं असायला पाहिजे. अशा प्रकारचे यांनी इलिजिबिलिटी क्रायटेरिया दिलेला आहे. ओके, त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर खाली गेले तर इथं बघा आता वेगवेगळे हेडक्वार्टर्स त्यांनी दिलेले आहे. म्हणजे RRB वाईज, रेल्वे वाईज अँड पोस्ट वाईज व्हॅकन्सीज फॉर द ऑल द नोटेड पोस्ट. तर वेगवेगळ्या पोस्टसाठी वेगवेगळ्या हेडक्वार्टरला किंवा झोन्सला, रिजन्सला किती जागा आहेत यांची त्यांनी माहिती दिलेली. जसं की RRB अहमदाबाद, RRB प्रयागराज, RRB अजमेर, असंच RRB मुंबई राहणार, बँगलोर राहणार, चेन्नई राहणार. तर अशा प्रकारे तुम्ही सगळी PDF चेक करू शकता. तुम्हाला ज्याही रिजनमध्ये किंवा ज्या हेडक्वार्टरला तुम्हाला फॉर्म भरायचा आहे त्याच्या साईटवर जायचा आणि हा फॉर्म भरून घ्यायचा. आणि जिथं भरायचा किंवा जिथं जास्त जागा असतील, तुम्हाला जे जवळ पडत असेल, अशा प्रकारे तुम्ही तुमच्या वॅकन्सीज बघून हा फॉर्म काय करू शकता, सबमिट करू शकता. जसं की आता आपण एक गोष्ट बघा, RRB आपण मुंबई बघूयात, महाराष्ट्रामधलं. हे सगळंच तुम्ही कोणतंही बघू शकता, आपण महाराष्ट्रामधलं मुंबईचं बघूयात. वेट अ मिनिट, मी स्क्रोल करत आहे. हे बघा RRB मुंबई, हे आहेत वेगवेगळ्या पोस्टच्या वॅकन्सीज RRB मुंबईच्या. याच्यामध्ये जर तुम्ही फार्मसिस्टच्या बघितल्या, कुठे आहे फार्मसिस्ट बघा, 11 नंबरचं कॅटेगरी 11, म्हणजे फार्मसिस्ट जी आहे तर त्याच्या किती जागा आहेत बघा. याच्यामध्ये त्यांनी दिलेल्या आहेत अनरिझर्वच्या या CRला, सेंट्रल रिजनला 11 जागा आहेत. त्यानंतर वेस्टर्न रिजनला 3 जागा आहेत मुंबईमध्ये. ओके, नंतर वेस्टर्न रिजनला 1 जागा, सॉरी हे 11 आणि 3 हे 2च आहेत अनरिझर्वच्या. ओके, त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तसंच तुम्ही अनरिझर्वचा बघितला, शेड्यूल कास्टचं सुद्धा बघू शकता 2 नंबरला, STA, OBC, EWS, अशा सगळ्या कास्टचं तुम्ही काय करू शकता इथं बघू शकता. कुठे, हे बघा, हे फार्मसिस्ट एवढं. लक्षात. म्हणजेच मुंबई रिजनला विद्यार्थी मित्रांनो टोटल किती जागा आहेत इथं जर तुम्ही बघितल्या तर 23 अधिक 8. ओके, 23 आणि 8 किती होतात तर मला वाटते 31 जागा. टोटल 31 जागा मुंबईला
आहेत. तर अशा प्रकारे वेगवेगळे जे रिजन्स आहेत किंवा हेडक्वार्टर्स आहेत ते तुम्ही वॅकन्सीज काय करू शकता, चेक करू शकता आणि तिथं अप्लाय करू शकता. स्टार्टिंग डेट आणि एंडिंग डेट तुम्हाला माहीत आहे. याच्या सिलेबसबद्दल जर सांगायचं झालं विद्यार्थी मित्रांनो, सिलेबस खूप वास्ट यांनी दिलेला आहे. ओके, सगळंच आपलं फार्मसीमधलं डिप्लोमा डिग्री सगळं एकत्र करून त्यांनी सगळं याच्यामध्ये आलेलं आहे. म्हणजे ह्युमन ॲनाटॉमी आणि फिजिओलॉजी दिलेलं आहे, फार्मास्युटिकल ॲनालिसिस दिलेलं आहे, फार्मास्युटिक्स दिलेलं आहे, फार्मास्युटिकल इनऑर्गॅनिक केमिस्ट्री, त्यानंतर रिमेडियल बायोलॉजी किंवा रिमेडियल मॅथमॅटिक्ससुद्धा दिलेलं आहे, फार्मास्युटिकल ऑर्गॅनिक केमिस्ट्री, बायोकेमिस्ट्री दिलेलं आहे. हे सगळे सब्जेक्ट विद्यार्थी मित्रांनो त्यांनी दिलेलं आहे. पण तुम्हाला माहीतच आहे विद्यार्थी मित्रांनो याच्यामधले महत्त्वाचे सब्जेक्ट कोणते असतात. ओके, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फार्माकोलॉजी आलं. आपण सेंट्रलला सगळेच विचारू शकतात, असं काही कमी जास्त नाही. फार्माकोलॉजी, त्यानंतर PJ किंवा फोरेन्सिक फार्मसी आपण म्हणतो. फार्माकोग्नोसीसुद्धा यावेळेस तुम्हाला विचारल्या जाईल विद्यार्थी मित्रांनो. केमिस्ट्रीमधलं सुद्धा विचारल्या जाईल. ओके, पॅथोफिजिओलॉजी झालं. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो असे सगळे सब्जेक्ट तुम्हाला बायोकेमिस्ट्री, सगळ्या सब्जेक्टचे महत्त्वाचे प्रश्न तुम्हाला करावेच लागतील, कारण की सिलेबस खूप मोठा दिलेला आहे. आणि एवढं काय अवघड नाही विद्यार्थी मित्रांनो. तुम्ही जर सगळे सब्जेक्ट व्यवस्थित केलेले असतील या अगोदर तर तुम्हाला प्रश्न इझी जातील, काही जास्त असं अवघड नसतं. ओके, तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला आता RRBचे वॅकन्सीच्या जागा आहे म्हणजे वॅकन्सीज येणार आहेत, तर त्याचा अभ्यास तुम्ही करू शकता. अजून काही अपडेट सिलेबसबद्दल किंवा काही असेल तर मी आता रेग्युलरली व्हिडिओ वगैरे अपलोड करत जाईल. ओके, जय हिंद, जय महाराष्ट्र.